बघा, जशी ट्रॅडिशनल एज्युकेशनची हिस्ट्री आहे तशीच व्हर्च्युअल एज्युकेशनची हिस्ट्रीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशन टेक्निकली लिमिटेड असल्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपातील डिस्टन्स लर्निंग स्वीकारले आणि त्यातूनच व्हर्च्युअल एज्युकेशन हे उदयास आले. यात पहिली सुरुवात ही पोस्टल एज्युकेशनपासून झाली. 19व्या शतकात पत्रव्यवहार अभ्यासक्रम म्हणजेच करस्पॉन्डिंग कोर्सेसपासून सुरुवात झाली. 1858मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लंडन ही फर्स्ट इन्स्टिट्यूट होती जिथे विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे नोट्स आणि सिलेबस पुरवला जायचा आणि विद्यार्थी घरीच अभ्यास करून एक्झाम द्यायचे. यानंतरचा कालावधी इतका महत्त्वाचा ठरला की 1920 आणि 1930च्या दशकात रेडिओ आणि दूरदर्शनच्या मदतीने शिक्षण दिले जाऊ लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा म्हणजे अमेरिकाने 1933मध्ये फर्स्ट टेलिव्हिजन एज्युकेशन सर्व्हिस सुरू केली. यामध्ये ऑडिओ व्हिडिओ थ्रू लेक्चर दिले जायचे. आणि मित्रांनो, इथेच एका नवीन युगाला सुरुवात होते. म्हणजेच फर्स्ट टाइम 1960मध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये काही युनिव्हर्सिटीज संगणक आधारित शिक्षण प्रणाली म्हणजे कम्प्युटर बेस्ड लर्निंग एज्युकेशन सिस्टीम सुरू करतात. 1980 आणि 90sमध्ये इंटरनेट डेव्हलप झाल्यामुळे ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स क्विकली ग्रो होतात आणि 1995मध्ये फर्स्ट फुल्ली ऑनलाईन युनिव्हर्सिटी जॉन्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सुरू होते. 2000 नंतर ई लर्निंग प्लॅटफॉर्म इतके लोकप्रिय झाले की प्रत्येक युनिव्हर्सिटीने ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल एज्युकेशनला सुरुवात केली. यात सर्वात फेमस कम्प्युटर ठरला तो IBMचा. काळ लोटत गेला आणि टेक्नॉलॉजीमध्ये होणारा बदल अख्ख्या जगाने बघितला. पण जगाला धडा शिकवणारे वर्ष ठरले ते म्हणजे 2020 कोरोना पेंडेमिक. कोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षकाने इतका स्पीड घेतला की शाळा कॉलेजसाठी व्हर्च्युअल एज्युकेशन कंपल्सरी बनले. आज AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, VR म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, AR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि मेटावर्स यासारखी मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑनलाईन शिक्षणात वापरली जात आहे. आता विद्यार्थ्यांना घरी बसूनच व्हर्च्युअल क्लासरूम, लाईव्ह लेक्चर आणि इंटरॅक्टिव्ह कोर्सेस सहज उपलब्ध झाले, कारण ही किमया आहे ग्लोबल कनेक्टिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीची.